प्रति भोसले परिवाराप्रती मंगल कामना करतो, शुभकामना करतो। अशाच भोसले मॅडमकडून काम घडो अशी मंगल कामना करून पुढे त्यांनी आजच्या धर्मपरिषदेचे उद्घाटक आहेत आणि ते बाबासाहेबांच्या बंगल्याबद्दलचा इतिहास, भीमदेवीचा थोडक्यात इतिहास या ठिकाणी मांडतील असं मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांनी एकदा मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांना सर्वप्रथम मी अभिवादन करते। आज 26वी बौद्ध महिला धम्मपरिषद त्या परिषदेला या विचारपीठावर उपस्थित हा कार्यक्रम खरं तर माताजींनी मगाशी मी आल्यापासून माझं जरा जास्त कौतुक केले, त्यामुळं त्या कौतुकामुळे आता आपल्यासमोर बोलायचं की नाही हा मला प्रश्न पडला आहे। जेवढं सांगितलं तेवढं तर काही काम मी फार केलेलं नाही असं मला वाटतं, पण मला आठवत आहे की माताजींची आणि माझी ओळख झाली होती देवरोडला। देवरोडच्या बुद्धविहाराचा प्रश्न कदाचित आपल्या सगळ्यांना माहीत असेल आणि त्यावेळेस माताजी तिथे आल्या होत्या। तिथं आम्ही एक कार्यक्रम घेतला होता, बाबासाहेबांना जेवू घालणाऱ्या आजींचा सन्मान माताजींच्या हस्ते केला होता आणि त्या झालेल्या ओळखीने नंतर आमच्या उच्चभ्रू समजले जाणारी एक सोसायटी आहे प्राधिकरण आकुर्डीमध्ये, तेथील 100 लोकांना आपल्या औरंगाबादला भेट द्यायची होती। त्यांची राहायची सोय कुठे करायची म्हणून मी माताजींना फोन केला आणि सांगितलं की माताजी मी 100 लोकांना घेऊन आपल्याकडे राहायला येते, सोय होईल का? मला काहीच माहीत नव्हतं की माताजींची ही भीमटेकडी कशी आहे, तिथे राहू शकतो की नाही, एवढी लोक राहू शकतात की नाही, सोय होईल की नाही, जेवणाची सोय होईल की नाही, मला काहीच कल्पना नव्हती कारण मी कधी आलेली नव्हते। आणि मग मी त्या 100 लोकांना हा हर्सुल जेलच्या गेटवर आम्ही उभे राहिलो आणि माताजींना फोन केला। माताजींनी सकाळी मला सांगितलं होतं की तुम्ही संध्याकाळी या, सकाळी येऊ नका। त्याचं कारण मला त्यांनी जवळजवळ 8-10 वर्षांनी सांगितलं की सकाळपेक्षा संध्याकाळी त्यांनी मला का बोलावले, कारण त्यांना माहीत होतं की इथं आल्यानंतर आलेल्या उपासकांना त्या जशा आता भोजनदान करतात त्याचप्रमाणे भोजनदान त्या केलंच पाहिजे। आणि त्यांच्याकडे मला असं वाटतं त्यावेळेस काहीच नव्हतं। दिवसभर त्यांनी कुठून तरी दान गोळा केलं आणि संध्याकाळी सगळ्या 100 लोकांची भोजनाची व्यवस्था त्यांनी त्यावेळेस केली होती, परंतु कशी केली हे त्यावेळेस मला माहीत नव्हतं। आणि नंतर इथं आम्ही आलो तर आम्ही 2 बस घेऊन आलो होतो, 100 लोक होतो, 50 सीटरच्या 2 बस। आणि इथं एक वळण असं होतं, दगड होते, सगळे खडक होता आणि आम्ही कसं यायचं तर माताजींनी कोणाला तरी घ्यायला पाठवलं होतं हर्सुल जेलच्या गेटवर। तिथून आम्ही आलो आणि नंतर ही गाडी थोडीशी अशी हल्ली, गाडी पडते की काय, पलटी होती की काय असं वाटत होतं, तेवढ्यात गाडी पुढे गेली आणि नंतर आम्ही ह्या भीमटेकडीला येऊन थांबलो। मला असं वाटतं हा विहार, माताजींचं ही कुटी आणि मागचं एक बांधकाम, अशा 3 गोष्टी मी त्यावेळेस पाहिल्या। नंतर सकाळी जेव्हा उठलो आणि मग हा परिसर, रात्रीचं काहीच समजलं नाही, सगळे जे होते बंगल्यात राहणारी मंडळी होती, परंतु विहारात राहायचं म्हणून अतिशय आनंदाने राहिली। अतिशय गैरसोय होत होती पण कोणी कंप्लेंट केली नाही आणि जे काही दिलं, खरं तर आमच्याकडे भात जास्त खातात परंतु भात नव्हता त्या दिवशी। माताजींनी काहीतरी गव्हाच्या चपात्या वगैरे केलेल्या आणि काहीतरी डाळ वगैरे बनवलेली, सगळ्यांनी आनंदाने खाल्ली। दुसऱ्या दिवशी मात्र सगळा परिसर बघितला, म्हटलं माताजी तुम्ही इकडे एकट्या कशा राहता?